आपण बघणार आहोत जवळा मुळा भाजी। आता आपण जवळ्या मुळ्याच्या भाजीसाठी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये। तेल तापल्यानंतर लसूण टाकला, लसूण छान परतून घ्यायचा आणि नंतर त्यात कांदा टाकून घेऊया। कांदा पण छान परतायचा। कांदा परतून झाल्यानंतर जरा गुलाबी होईस्तोवर कांदा परतून घ्यायचा। आता कांदा छान फ्राय झालेला आहे। आता त्याच्यामध्ये पण अर्धा चमचा हळद घालूया। हळद पण फ्राय झाली। आता मसाला घातला अर्धा चमचा, घरगुती मसाला आपला। आणि आता धुतलेला छान धुतलाय तो जवळा घालून घेऊया आपण। जवळा आणला ना काय तो निवडून स्वच्छ थोडा गरम पाण्यामध्ये धुवून घेऊया आणि नंतर मग तो छान फ्राय करायचा तेलामध्ये, चांगला परतून घ्यायचा। आणि आता धुतलेला मुळा घालूया आपण। मुळा छान मी बारीक आणला का कट केला, स्वच्छ धुवून घेतला आहे ताजा ताजा मुळा। आणि आता चांगलं वरपासून खालपर्यंत चांगलं परतून घ्यायचं छान। चांगलं परतायचं। आपण नंतर मीठ घालूया, वाफ देऊया आधी। आता वाफ घेऊया। आता आपण झाकण काढून घेऊया। हे बघा छान वाफ आलेली आहे। आता त्याच्यावर मीठ घालून घेऊया आणि मीठ छान परतून घ्यायचं एकत्र एक जीव होईस्तोवर भाजीला। आता आपण ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते भाजीमध्ये टाकून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया आपण। ह्या भाजीसाठी सुका जवळा वापरलेला आहे। भाजी परतून झालेली आहे छान। आता त्याच्यावर आपण झाकण देऊन 1-2 मिनिटाची वाफ घेऊया। भाजीचं झाकण काढूया आणि आता आपण भाजी छान परतून घेऊया। भाजी झालेली आहे रेडी। पण मी तुम्हाला सांगते ही भाजी भाकरीबरोबर छान लागते, तांदळाच्या भाकरीबरोबर। माझी रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि स्नेहाज मेनू चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।